जरांगे यांनी जैन मुनीचा मुनीर भाई म्हणून उल्लेख केला आहे. हा जैन मुनी राहिलेला नाही, आजपासून मुनीर भाई झालेला आहे. यांना धर्माशी काहीही घेणं देणं नाही. जैन समाज बांधवांनी यांना समजावून सांगावं, अन्यथा मराठ्यांची पोरं यांना फटके देतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. वाद होतील अशा ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे बसवूच नका असं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आव्हान केलं आहे. पुतळे देणारा कोण आणि बसवणारा कोण हे आम्हाला माहीत नाही. ही टीम नेमकी कोणाची आहे ही शोधावं लागेल असंही ते म्हणाले. अंजनगावचा वाद मिटला हे चांगलं झालं. देवस्थानच्या ठिकाणी वाद करायचा की नाही याची अक्कल आम्हाला आहे. मात्र काही जण फडफड करत आहेत हे देखील खरं आहे, कारण त्यांना ती संधी मिळाली असं म्हणत नाव न घेता लक्ष्मण हाके यांच्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधलाय. धनगर समाजाचे धर्मगुरू फरांदे बाबा यांना शब्द दिला होता की तुम्ही काळजी करू नका, मराठा धनगर वाद मिटणार आहे. देवस्थानच्या ठिकाणी वाद लावून धरायचा नसतो. तिथं गेलेले काही जण चिमणीसारखी फडफड करत होते, परंतु ते मिटलं तर खूप चांगलं झालेलं आहे. काहींना या प्रकरणामधून नेता व्हायचं होतं, दंगली घडवायच्या होत्या असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. जैन मुनींच्या वक्तव्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. यांची काय डोकी सडलेली आहेत का? छत्रपती आहेत. जैन बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या मुनीला एकदा समजून सांगा. आपले चांगले मैत्रीचे संबंध आहेत. मुनी या सडलेल्या डोक्याच्या औलादे आहेत. एखाद्या वेळेस मराठ्यांचे पोरं यांना फटके देतील. हे मुनी नाही तर मुनीर भाई झालेत. निजाम भाई, मुनीर भाई असं ते मुनीर भाई आहेत. यांना धर्माशी काही देणं घेणं नाही. हे नवीन मुनीर भाई निघालेत असा खोचक टोला मनोज जरांगे पाटील यांनी जैन मुनींना लगावला. ठीक आहे, परंतु हे मुनीन फिनीन हे काय करायला लागलेत, विनाकारण जैन बांधवात मराठा बांधवात तेढ निर्माण करायला लागलेत विनाकारण. कारण यांनीच महाराणी ताराराणी साहेबांबद्दल सुद्धा वाईट वक्तव्य केलं. हे असले हरामखोर लोक आहेत ना, हे यांचे रक्त भेसळ आहेत. हे सडलेल्या रक्ताचे लोक आहेत. हे मुनी असूच शकत नाहीत. हे मुनीरभाई झाले आता. हे आता मुनीरभाई झालेत. निजामभाई मुनीरभाई आहेत ना, हे मुनीरभाई झालेत आता. हे धर्मगुरू असूच शकत नाहीत. कारण जे ज्यांना बोलताना तारतम्यच नाही आहे, माजल्यासारखं बोलायचं. आणि जैन बांधव हे सामान्य चांगला माणूस आहे. तो समाज चांगला आहे, मराठ्यांचं त्याचं चांगलं आहे, मारवाडी समाज त्यांचं चांगलं आहे. हे विनाकारण वाद उफळून देणार आहेत. आता हे मुनीरभाई येत नाही, हे आता मुनी नाहीत, आता हे ऋषी फिशी नाहीत. आता हे 100% मुनीरभाई आहेत. आता हे पैदाशी रक्त तिकडचं आहे. हे गडूळ रक्त विनाकारण इकडं वाद निर्माण करणारे. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं, यांना लाववर घाला बरं का तुम्ही लवकर. मराठ्यांचे पोटे जर बिघडले ना तर असं फटकी देणं धरून. मग आता शेवटी आमच्या दैवतावरती हे जर असं ताराराणी साहेबांबद्दल असं काय बोलत असतील तर आम्ही सहन नाही करणार. आम्ही विचार नाही करणार परिणाम काय होणार आहेत. यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांचे तोंड लवकर बंद करा. आणि जैन बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही चांगले लोक आहेत. तुम्ही ह्या मुनींचे कानं उपटा, यांना सांगा नीट राहा म्हणून. तुम्ही समाजाला संस्कार द्यायचं काम करा. तुम्ही मराठ्यात आणि जैन बांधवात मारवाडी बांधवात वाद लावायचं काम करू नका.